नमस्कार, स्वागत आहे माझे चॅनल पूजापाठ विथ विद्यामध्ये। आज आपण वसंत पंचमी केव्हा साजरी केली जाणार आहे आणि कशी साजरी करायची आणि त्याचे महत्त्व काय हे बघणार आहोत। आता वसंत पंचमी यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला त्या दिवशीच ती साजरी केली जाणार आहे। या दिवशी सरस्वती माताचा जन्म झाला होता असे मानले जाते। या दिवशी विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची मनोभावे पूजा करायची आहे। वसंत पंचमीला सरस्वती मातेचा जन्म झाला असे मानण्यात आले आहे। सरस्वती मातेला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। आता ह्या दिवशी लक्ष्मी मातेला पिवळे फुलं अर्पण करायचे आहे, कारण पिवळा रंग हा ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि त्याप्रमाणेच पिवळ्या रंगाप्रमाणे प्रकाश, तेजोमय प्रकाश हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये येतो। या दिवशी जर विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची मनोभावे पूजा केली तर त्यांना शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होते आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षणामध्ये यशाची प्राप्ती होते। त्यामुळे आईने पूजा करून घ्यायची आहे आणि विद्यार्थ्याने ती करायची आहे। पूजा करणाऱ्याने पिवळे वस्त्र ह्या दिवशी परिधान करायचे आहे। भारताच्या विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वसंत पंचमी साजरी केली जाते। ह्या दिव्याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडून त्यांचे जीवन तेजोमय होण्यास मदत होते। त्यामुळे सरस्वतीची पूजन ह्या दिवशी अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे। या दिवशी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये सरस्वती मातेचे पूजन करून उत्सव साजरा केला जातो। भारत हा कृषीप्रधान देश आहे। नवीन धान्य निघाले की आपण अगोदर ते देवाला त्यांचा नैवेद्य दाखवतो आणि नंतरच आपण ते अन्न ग्रहण करतो। त्यामुळे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आता निसर्ग बघा कसा झाडं, पाने, फुले, वेलींना कधी सुकावतो, पाने गळून पडतात आणि नवीन पुन्हा बहारही आणतो। त्यामुळे या वसंत ऋतूच्या स्वागतासाठीही हा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।